नमस्ते, श्री स्वामी समर्थ. आज आम्ही जाणार होतो माझ्या मावशीच्या घरी आणि पूजाच्या आत्याच्या घरी. आम्ही दोघांनी आईला बाय केलं, मग आम्ही घरातून निघालो. हे बघा, माझ्या मावशीकडे जाताना तुम्हाला किती छान व्ह्यू दिसतो. आजूबाजूला जंगल आणि मधून रोड. किती भारी व्ह्यू आहे. फायनली मी मावशीच्या घरी पोचलो आणि मावशीच्या घरी पोचल्यावर मी हे काय बघतो, मांजरनाथ दरवाजाच्या वरती होती आणि आम्हाला बघत होती. मी मांजराला बोलो खाली आहे, तर ती मांजर ना मागे मागे जात होती. नंतर मी मावशीच्या घरी आतमध्ये जाऊन बसलो आणि ही आहे माझी मावशी. मावशी मला बोलत होती, तुम्ही मुंबईवरून येऊन खूप दिवस झालेले, पण तुम्ही आमच्या घरी यायला एवढं टाईम काय घेतलं. नंतर मी मावशीला बोललो की मला भरपूर काम होतं, इथे तिथे जायचं होतं, म्हणून मला यायला नाही भेटलं. आणि इथे होतं माझा बहिणीचा मुलगा. हा ना कॅमेराला बघून हसत होतो, कंटिन्यू हसत होतं. मी बोललो त्याला कॅमेराकडे बघ. आत्याच्या घराच्या इकडे एक मंदिर आहे. आत्या बोलली तुम्ही तिकडे जाऊन फिरून या. आम्ही बोललो ठीक आहे. तिकडे जाताना आम्हाला इकडे लागणारा हा व्ह्यू, वाव. इकडे पाणी ना एकदम ब्लू ब्लू होतं आणि याच्यामध्ये ना मासे पण होते. रे देवा. नंतर इकडे एवढ्या जोरात पाऊस आला आणि आम्ही छत्रीच नेली नव्हती, तरी आम्हाला ताई बोलत होती की छत्री घेऊन जावा, तुम्हाला पाऊस लागणार. आम्ही त्यांना बोललो की आम्हाला नको, आम्ही कुठेतरी राहू. पण इकडे राहायला पण आडोशाला जागाच नव्हती. अर्धा तास उभं राहिल्याच्या नंतर पाऊस गेला आणि मी परत मासे बघायला आलेली. इथे श्री महामाया प्रसन्न असं मंदिर होतं. तिकडेच आत्या आम्हाला बोलली की जाऊन या. आणि ह्या मंदिरात जाण्याचा रस्ता पण एवढा छान होता ना. खालती ह्याच्या पूर्ण पाणी होतं ब्लू ब्लू. ह्या मंदिराची ना जत्रा पण असते दिवाळीमध्ये. आम्ही गेल्या वर्षी आलेलो, पण ह्या वर्षी आम्हाला वाटत नाही यायला, म्हणून आम्ही बोललो की आता आपण पाया पडून जाऊया. आम्ही ना कर्नाटकच्या बाउंड्रीमध्ये पडतो, म्हणून सगळं इकडे कन्नडमध्येच आहे. आम्ही मग इथे पाया पडून इथे थोडा वेळ बसलो आणि मग आम्ही निघालो. आपण कुठे गेलो आणि मंदिरात गेलो ना तर आपलं मन एकदम प्रसन्न होतं. तसंच आम्ही आता खूप खुश होतो. आणि आता आत्याचा आमचा कॉल पण आलेला की तुम्ही या आत्ता जेवायला. जेवण झालंय आणि आम्ही बोललेलो की आम्हाला नॉर्मल जेवणच दे, चिकन वगैरे काहीच नको. मग तिने आम्हाला ना पेज केलेली आणि भाजी केलेली. आम्ही जेवण झाल्याच्या नंतर तिथून निघालेलो. तिथून आम्ही गणूच्या अजून एक ताईला भेटायला गेलेलो, कारण तिला ना थोडंसं बरं नव्हतं. ते ना लोकांचे सगळ्या जंगलामध्ये अशी घर आहेत आणि इथे पावसामध्ये बघण्यासारखं सीन असतं आणि ते खूप प्रकारचे प्राणी पण आपल्याला बघायला भेटतात. नंतर आम्ही इथे दुर्गा देवीच्या मंदिरात गेलेलो. आम्ही देवाला आरती केली आणि बाहेर आल्याच्या नंतर पूर्ण मंदिरचं डेकोरेशन खूप छान केलेलं. त्या मंदिराची जत्रा आता दसऱ्याला होणार आणि ते खूप मज्जा येते दसऱ्याला. मी ह्या टायमाला तर मस्त बघणार आहे बाबा. तर चला आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय.